प्रमाणे तुम्ही ते डोसेस घ्या। आता खूप महत्त्वाची गोष्ट नेक्स्ट, खूप मेजर जो आजार आहे मूळव्याध, पोट साफ न होणे, पोट साफ होत नाही म्हणून जेवण जात नाही, अन्नपचन होत नाही, त्याच्यामुळे मग हे खूप दिवस असं चालत राहिलं तर पुढे जाऊन काय होतं, मूळव्याध। आणि मूळव्याधामुळे काय होतं, रक्त पडणे, बाथरूमच्या जागेला चिरा पडणे, जखमा होणे, आणि ते जखम बरे होत नाहीत म्हणून मग आपण काय करतो, डॉक्टरकडे जातो। आणि मग ॲलोपॅथिक डॉक्टर काय सांगतात, ऑपरेशन करायचं। किती वेळा करणार, बरेच जण काय करतात, वारंवार वारंवार मूळव्याधाचं ऑपरेशन करतात, 3 4 5 वेळा। तुम्ही विचार करा, एवढा नाजूक भाग वारंवार जर ऑपरेशन केलं तर काय होईल त्या भागाचं। एकदा जरी ऑपरेशन केलं तरी बऱ्याच वेळेला ती शीची जागा जी आहे ती छोटी होऊन जाते, एनल स्ट्रिक्चर असं म्हणतो आपण त्याला, आणि त्याच्यामुळे जास्त पुढे पण जाऊन जास्त त्रास होण्याची शक्यता असते मूळव्याधाचं। मूळव्याध ॲक्च्युली काय आणि कशामुळे होतं, हेही चुकीच्या खाण्यामुळे, उशिरा खाण्यामुळे, रात्री जागरणामुळे होतं। चुकीचं खाणं म्हणजे काय, बाहेरचं खाणं, तेलकट मसालेदार खाणं, बेकरीची पदार्थ खाणं, ह्याच्यामुळे मूळव्याध होतो। आणि मूळव्याधासाठी आपण जे सांगितलं मी, ऑपरेशन करणं चुकीचं आहे फार, कारण ऑपरेशन करून सुद्धा ते रिकव्हरी होते अशी नाही, आपली सवयी बदलल्या पाहिजे। पण जेव्हा मूळव्याध होतं मग आपण डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टर काय सांगतात, ऑपरेशन करायला। पण प्रत्येकच वेळेला ऑपरेशन करणं गरजेचं नसतं, खूप एक्स्ट्रीम लेवलला गेलं तर मग खूप असते ही गरज, पण त्या लेवलला आपण जाऊ द्यायचं नाही, किंवा एक्स्ट्रीम लेवलला जायच्या अगोदर जर आपण आयुर्वेदिक औषधं खायला सुरुवात केली तर ते ऑपरेशनची गरज पडणार नाही। ठीक आहे, तर ऑपरेशनची गरज पडू नये, किंवा आपण कसं बरं करायचं, एक तर बेकरीचे पदार्थ खायचे नाहीत, बाहेरचं तेलकट मसालेदार काही खायचं नाही, आणि जर वेळेवर जेवण करायचं, रात्री जागरण करायचं नाही। आणि मूळव्याध जे आहे हे ड्रिंक्सनी, अल्कोहोलनी, दारूनी खूप जास्त वाढतं, त्यामुळे हे बंद करायचं। जे कोणी ड्रिंक करत असतील तर त्यांनी ते ड्रिंक करणं बंद केलं पाहिजे, त्याशिवाय मूळव्याध बरा होणार नाही। तुमच्या जर सवयी बदलल्या तरच मूळव्याध बरा होईल, वारंवार ऑपरेशन करून मूळव्याध बरा होणार नाहीये, त्यापेक्षा तुमच्या सवयी बदला। जेवण वेळेवर करणे, जर व्यसन असेल काही तर व्यसन सोडून देणे, रात्री जागरण, सकाळी लवकर उठावे, योगा करावे, या सगळ्या गोष्टी जर आपण पाळल्यात तर मूळव्याध होणारच नाही। आणि मूळव्याध झाल्यानंतर आपण काय केलं पाहिजे, मेन म्हणजे आपण फायबरयुक्त खाल्लं पाहिजे। फायबरयुक्त म्हणजे काय, कशामध्ये फायबर असतं, फळांमध्ये, काकडी, गाजर, सलाड्स जे आपण म्हणतो, सलाड्समध्ये, या गोष्टींमध्ये फायबर असतं, तर फायबरयुक्त जेवण आपण केलं पाहिजे त्याच्यासाठी। दुसरी गोष्ट काय, पण कशामुळे होतं हे जसं मी सांगितलं, बाहेरच्या खाण्यामुळे। आणि कॉम्प्लिकेशन्स, आता तुम्हाला माहिती आहे मूळव्याध झालाय, ठीक आहे, पण आपण जर ह्याला ट्रीट नाही केलं तर काय होतं, तुम्ही बघितलं असेल, बरेच जण सांगतात की मूळव्याधातून रक्त पडतं, बऱ्याच जणांना रक्त पडतं, कोंब येतं। रक्त पडल्यामुळे काय होतं, अंगात, शरीरातलं रक्त कमी होतं, आणि मग काय होतं, एनेमिया, रक्त हिमोग्लोबिन कमी होतं, एनेमिया सारखे आजार होतात। दुसरं काय, जर ह्या मूळव्याधाला आपण दुर्लक्ष केलं तर मग ते काय होतं, स्ट्रँग्युलेटेड हिमोरॉइड्स म्हणतो आपण त्याला, म्हणजे आतून पीळ बसल्यासारखे असे कोंब येतात, आणि त्याच्यातूनही रक्त पडतं, किंवा बऱ्याच वेळेला रक्त पडून पडून ते रक्त गोठलं जातं, ठीक आहे, आणि ते जखम बरी होत नाही। बऱ्याच वेळेला ह्याचं रूपांतर फिस्टुला किंवा सायनसमध्येही होतो, म्हणजे कॉम्प्लिकेशन्स वाढतात, त्यामुळे हे वेळेवर ट्रीट करणं फार गरजेचं आहे। 3 प्रकारचे मूळव्याध असतात किंवा पाईल्स असतात, एक्सटर्नल, इंटरनल आणि प्रोलॅप्सर पाईल्स। एक्सटर्नल म्हणजे जे बाहेरून दिसतात, कोंब बाहेरून दिसतात ना बऱ्याच जणांना, आणि इंटरनल म्हणजे आतून असतात, दिसत नाहीत पण दुखतं, फक्त दुखतं। बरेच लोक म्हणतात आम्हाला फक्त दुखतं, बाथरूमला जाऊन आल्यानंतर दुखतं किंवा रक्त पडतं, त्यावेळेला समजायचं आपल्याला आतून कोंब आलेला आहे। किंवा प्रोलॅप्सर, प्रोलॅप्सर म्हणजे ते एकदम बाहेर पडलेले असतात आणि ते फारच एकदम असे कोलॅप्स झालेले असतात, त्यामुळे पण रक्त पडतं किंवा खूप जास्त दुखतं, बाथरूमला जाऊन आल्यानंतर खूप जास्त दुखतं। पण इथे आपण पाईल्स फक्त असं याच्यावर ट्रीट करत नाहीये, आपण मूळव्याधावरती, म्हणजे मूळव्याध म्हणजे काय, फक्त पाईल्स एवढंच नाहीये, त्याच्यामध्ये बाथरूमच्या जागी जे काही आजार होतात, जसं फिजर, बऱ्याच जणांना काय होतं, भगंदर, फिजर आणि भगंदर हे एकच आहे, फिजर इंग्लिश वर्ड आहे, भगंदर हे मराठी वर्ड आहे। ओके, तर फिजर म्हणजे काय, चीच्या जागेला चिरा पडणे, जखमा होणे, रक्त पडणे असं होतं, तर फिजर्समध्ये पण ऑपरेशन सांगतात डॉक्टर्स, तर ऑपरेशनच्या ऐवजी आपण मेडिसिनने पण ह्याला आपण ट्रीट करू शकतो फिजरला। प्रिव्हेन्शन काय, आपण काळजी घेतली पाहिजे, जसं मी सांगितलं, फायबरयुक्त अन्न खाल्लं पाहिजे, जसं फळं, सलाड्स हे खाल्ले पाहिजे, पाणी 5 लिटर डेली पाणी पिलं पाहिजे, थोडं थोडं दिवसभर प्यायचं, जेवायच्या अर्धा तास अगोदर पाणी नाही प्यायचं, आणि जेवल्यानंतरही अर्धा तासपर्यंत पाणी पिऊ नये, जेवल्यानंतर मग तुम्ही थोडं थोडं पाणी पित राहू शकता दिवसभर, ठीक आहे। बाहेरचं काही खाऊ नये।
जर बाथरूमला आली असेल तर रोखून धरू नये, वेळेवर गेलं पाहिजे. उशिरा गेलं किंवा अवेळी गेल्यामुळे सुद्धा मूळव्याध होण्याची शक्यता असते. व्यायाम न करणे, एका जागी बसून जे कामं करतात त्यांना सुद्धा मूळव्याधाचा आजार होतो. त्यामुळे व्यायाम करणे हे फार गरजेचं आहे. तर डेली जर एक्सरसाइज केलं तरी सुद्धा मूळव्याध होत नाही. पण आता जर आपण ॲलोपॅथिक ट्रीटमेंट ह्याला दिलं मूळव्याधाला, तर काय होतं, मूळव्याधाला ट्रीटमेंट काय देतात, आधी तर डॉक्टर काय देतात, पोट साफ होण्यासाठी औषध देतात, डिफेलॅक, क्रीमॅफिन सारखी औषधं. त्यांनी काय होतं की शरीराला त्याची सवय लागून जाते, आपण त्याचे ॲडिक्ट होतो आणि आतड्या आपल्या जे आहेत ते लूज होतात. तर त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मूळव्याधासाठी आयुर्वेदिक औषधं घेतली तर त्याची सवय लागत नाही. आणि जर तुम्ही तुमचे जे डेली रुटीन आहे त्याच्यामध्ये सुद्धा बदल घडवलं तर तुमचं मूळव्याध हे जे आहे मुळापासून निघून जाईल. ठीक आहे. त्यामुळे आयुर्वेद हे ॲलोपॅथीपेक्षा बेटर आहे, कारण हे तुमच्या शरीराला सवय लावत नाही आणि आजार तुमचा मुळापासून बरा करतो. तर कुठली औषधं घेतली पाहिजे, अर्शसुधा. अर्श म्हणजे संस्कृतमध्ये पाईल्स किंवा कोंब जे येतात त्याला अर्श असं म्हटलं जातं. अर्शसुधा म्हणजे जे मूळ व्याधाला बरं करतं अशी ही औषधं म्हणजे अर्शसुधा. तर अर्शसुधा टॅबलेट जे आहे ते दिवसातून 2 वेळा जेवल्यानंतर घ्यायचं आहे. अर्शसुधा जेल बाथरूमला जाऊन आल्यानंतर जिथे दुखते त्या जाग्यावर लावणे. स्मुदिलॅक्स म्हणजे बघा, मेन जेव्हा शीला कडक होते त्याच वेळेला मूळव्याध होतो. तर शीला कडक होऊ नये किंवा कुंतू नये, कारण बऱ्याच वेळेला कुंतल्यामुळे इंटरनल, मी मगाशी जे दाखवलं इंटरनल हिमोराइड्स, ते कुंतल्यामुळे होतात. तर कुंतू नये ह्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, स्मुदिलॅक्स सारखे टॅबलेट्स घेतले पाहिजे, जेणेकरून तुम्हाला शीला कडक होणार नाही, स्मूथ होईल आणि तुम्ही कुंतणार नाही. तर काय घेतलं पाहिजे, स्मुदिलॅक्स टॅबलेट जे आहे ते 2 गोळ्या रात्री झोपताना घ्यायचं. स्मुदिलॅक्स गोळी घेऊन कोमट पाणी प्यावे. डिटॉक्सिएज, ॲलो त्रिफळा. मार्केटमध्ये तुम्हाला त्रिफळा भरपूर मिळते, त्रिफळा चूर्ण सगळ्यांना माहिती आहे, त्रिफळा चूर्ण. पण त्रिफळा फक्त आपण का देत नाही, आपण ॲलोवेरा का ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे ॲलो त्रिफळामध्ये, कारण ॲलोवेरामध्ये भरपूर प्रमाणात फायबर आहे. मी म्हटलं ना, फायबरयुक्त खाल्लं पाहिजे. तर आपण देतानाही औषधात जर फायबर दिलं तर रिकव्हरी लवकर होते. त्यामुळे ॲलोवेरामध्ये फायबर असल्यामुळे आपण त्रिफळासोबत त्याला ॲड केलेलं आहे आणि ते लिक्विड फॉर्ममध्ये दिलेलं आहे. ठीक आहे. तर ॲलो त्रिफळा हे 15 ते 30 ml रात्री झोपताना घ्यायचं. पाण्यात मिक्स करायचं नाही, डायरेक्ट घ्यायचं 15 ते 30 ml रात्री झोपताना. आणि गिलॉय, कारण काय होतं की मूळव्याध प्रचंड दुखतं, सूज आलेली असते त्या भागाला, त्यामुळे गिलॉयनी सूज आणि दुखणं हे कमी होतं. त्यामुळे गिलॉय 2 वेळा 1 गोळी जेवल्यानंतर. हे आहेत आपले मूळव्याधासाठीचे ट्रीटमेंट. ह्याचे डोसेस सोबत तुम्हाला इथे दिसतं.